हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आपल्या अमृतावारी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून वेलकम करत आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या शार्वी कलेक्शन मधलं हे अजून एक कलेक्शन असणार आहे. तर हा सुंदर असा कॉर्ड सेट आज मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे, म्हणजे इंस्टाग्रामला आणि आपल्या युट्यूबला हा पोस्ट करत आहे. तर बघू शकता खूप छान आहे. आणि आता आपल्या डेली ब्लॉगमध्ये मी रोज कलेक्शन दाखवणार आहे. शॉर्ट व्हिडिओ तर टाकणारच आहे, पण मग हे पण शेअर करणार आहे. तर आज म्हणाल तर कामं वगैरे आवरून झालेली आहे सगळी, आणि आता माझ्या पिलूला घेऊन चालली मी हॉस्पिटलला, कारण त्यांनी कानात घातली पेन्सिल आणि गोल गोल फिरवली, त्याच्यामुळे कान प्रचंड दुखायला लागलेला आहे. असं काहीतरी आगाऊ उद्योग करून घेतलेले आहे त्यांनी, म्हणून आता त्याला मला सगळ्यात आधी हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार आहे. तर म्हटलं चला दिवसाची सुरुवातीला सकाळी सकाळी 12च्या अगोदर व्हिडिओ तर पोस्ट केला पाहिजे, म्हणून सगळ्यात अगोदर इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर तोच व्हिडिओ मी एडिट करून यूट्यूबला पण टाकणार आहे, आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ फेसबुकला पण जाईल. तर अशी सुरुवात आहे आपली. आणि म्हणाल तर ड्रेस जात आहे, ऑर्डर आली होती, पुण्याला पण एक ड्रेस गेला, आणि अजून इकडे तिकडे चालू आहेत, म्हणजे लोकांना आवडतायत. खूप छान त्यांचा रिव्ह्यू होते. पण सध्या प्रॉब्लेम काय ना, सध्या मकर संक्रांती चालू आहे, त्याच्यामुळे बायकांचा फोकस आहे संक्रांतीवरती. पण कलेक्शन सगळ्यांना फार जास्त आवडते. मेसेज करून सांगतायत सगळेजण की कलेक्शन छान आहे. आपल्या ग्रुपला पण, व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलाय मी, त्या ग्रुपला पण आणि इंस्टाग्रामला वगैरे पण. त्याच्यामुळं टाइम थोडासा चुकीचा आहे. तर या टायमाला मी साडी घेऊन यायला पाहिजे होती, या टायमाला मी कॉर्ड सेट घेऊन आलेली. पण साडीसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे संक्रांतीच्या अगोदर, लवकरात लवकर जर पॉसिबल झालं तर करेल. पण कसं होतं ना, घरातली कामं हे असं, मुलांचं आता बघा त्यांची मध्येच टेस्ट होणार, त्यांच्या एक्झाम होणार. त्याच्यानंतर आता मध्येच हा आजारी पडला, कानाला दुखापत करून घेतली, ते झालं. आणि घरातलं परत पप्पा येणारे सोमवारी. पप्पा महिन्यातून चेकअपला येतात गावावरून, तर पप्पा येणार आहेत सोमवारी. तर पप्पा आले की मग त्यांना शुगर असते, 3 टाइम खाणं पिणं ताजं ताजं गरम गरम करणे असं होतं. त्याच्यामुळं मग थोडंसं डिस्टर्ब होतं, आणि या सगळ्या गोष्टींसाठी ना खूप वेळ काढावा लागतो. ही गोष्ट मला आत्ता कळतीये. बिझनेस करणाऱ्यांचा पैसा, त्यांचं सक्सेस दिसतं, पण त्याच्या मागं किती मेहनत असते हे मात्र मला आता लक्षात येते. मला तर काही एवढं सगळं जमणार नाही बाबा, पण मला जेवढं जमेल तेवढं मला थोडक्यात करायचंय. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, नेहमी मी सांगतच असते माझ्या मधून की मला बिझी राहायला आवडतं, काहीतरी करायला आवडतं, ऍक्टिव्ह राहायला आवडतं, म्हणून मी हे सगळं करत आहे. कारण मला सपोर्ट करायला कोणी नाहीये, माझ्या हसबंडला अजिबात वेळ भेटत नाही. ते मला नेहमी सांगतात की तुला आवडते आणि तुला त्यातमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तू कर, तिथून काही तुला गरजच आहे आणि तू केलंच पाहिजे, अशा हेतूने तू अजिबात करू नको. म्हणजे जास्त काही लोड घेऊ नको, ताण घेऊ नको, कारण त्यांना पण माहिती, ते पण मला वेळ नाही देऊ शकत. आणि त्यांचा पण जॉब चांगला असल्यामुळे खरं तर काही करण्याची मला गरज नाहीये, पण मला खूप जोर आहे असं म्हणावं लागेल. तर मला काही शांत बसू वाटत नाही, म्हणून हे सगळं चालू आहे. तर कलेक्शन कसं आहे ते नक्की सांगा. ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. चला आता हा ड्रेस काढून ठेवते, दुसरा ड्रेस घालते आणि फटाफट निघते, नाही तर 12:30ला परत डॉक्टर चालले जातील आणि माझ्या पिलूचं परत राहून जाईल. चला, जेवण करून जायचं होतं हॉस्पिटलला, पण हा झोपला, आणि दुपारच्या वेळी डॉक्टर नसतात म्हणून मग त्याला झोपवलं. दोघं पण झोपलेत. म्हटलं झोपू द्या, थंडी पण खूपच जास्त आहे बिचाऱ्यांना, शाळेतून आल्यावर पण थकून येतात. नंतर हॉस्पिटलला जाऊन घेऊन आले मी त्याला, आणि नंतर थोडासा आराम करून उठलेली आहे. आणि समोरच राहणाऱ्या एका मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे आहे, तिथं तिने जेवण सगळ्यांना ठेवलेले आहे. तर आमचं सगळं फ्रेंड सर्कल, म्हणजे 2-4 फॅमिलीज आहेत सोबत, तर आम्हाला सगळ्यांना सोबत मिळून सेलिब्रेशन करायचे. तर तिथं तिने ठरवलं आहे की पावभाजी घरीच बनवूया, आणि तिने पावभाजी बनवायचं कॉन्ट्रॅक्ट मला दिलेले. तर तिथं जाऊन एवढ्या सगळ्या 20-25 लोकांची पावभाजी बनवायची, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आले मला. पण नाविलाज आहे. आता मैत्रिणी सगळे त्यानिमित्ताने एकत्र जमतो, खातो पितो सोबत, तर अजून मजा येते, थोडंसं एन्जॉय पण होतं. म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, मी करते, पावभाजी बनवते. म्हणून मग मी आता तिच्या घरी गेली आहे पावभाजी बनवायला. तर तिथे तिने सगळ्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत, आणि बघू शकता एवढ्या सगळ्या भाज्यात, सगळ्या 1-1 किलो भाज्यात या, आणि एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्हाला पावभाजी बनवायची. तर कुकरला लावल्या, सगळ्या भाज्या शिट्ट्या वगैरे केल्या. आणि कसं होतं ना, ही गुजराती आहे आणि मी मराठी आहे, तर थोडंसं बरं वाटतं, मला पण चांगलं वाटतं. आणि एकदम माझ्या घराच्या समोर तिचं घर आहे, आणि ती थोडंसं गुजराती म्हणलं की त्यांची टेस्ट पण वेगळी असते भाज्यांची वगैरे, आणि त्यांना माझ्या भाज्या खूप आवडतात. नेहमी आमचं जेवण म्हणजे खाणं पिणं एकत्र होतं. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, मी बनवते पावभाजी. सगळं तयारी करून ठेवलेली होती, तिने रेडीच ठेवलेलं होतं, पण कुकर वगैरे लावला, शिट्ट्या करायला भाज्या ठेवल्या, आणि तिला म्हटलं मी घरी जाऊन थोडंसं आवरून येते, हे 2 कुकर थंड होईपर्यंत. आणि 2 कुकर भरून अख्ख्या भाज्यात, म्हणजे बघा किती मोठी पावभाजी बनवायची आहे. थोडंसं टेन्शन पण आहे, कारण एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये कधी बनवलेली नव्हती, आणि आज बनवते. तर बघूया मग पावभाजी कशी होते ते.
सगळ्या भाज्या कट केल्या, पण 2 कुकर भरले तरी भाज्या काय त्यात बसना गेल्या, म्हणून मग थोड्याशा उकळून त्याला खाली दाबून बसवल्या आणि 3-3 शिट्ट्या करून घेतल्या. बीट वगैरे टाकून घेतले, सगळ्याच भाज्या टाकल्या. तसं तर हिवाळ्यात पावभाजीच्या सगळ्या भाज्या भेटतात. आणि बाकी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं चॉक करून ठेवलं. आणि इथं बघा हा बसलाय ना बड्डे बॉय, इथं बसून पॉपकॉर्न खात बसलाय. आणि चला आता आम्हाला जायचे बाहेर, म्हणजे कशाला, त्या बाळाला, तिच्या मुलाला गिफ्ट घ्यायला जायचे आम्हाला. आणि याला आपण चप्पल वगैरे घ्यायची होती. शूज पण एक खराब झाला होता, म्हणून त्याला शूज आणि चप्पल घ्यायची. तर मग या दोघांना पण घेतलं. त्यांना पण कधी कधी बिचाऱ्यांना बाहेर जरा थोडंसं फ्रेश वाटतं, म्हणून मग म्हटलं चला आपण सोबतच जाऊया, त्याच्यासाठी पण काहीतरी गिफ्ट घेऊया आणि तुझ्यासाठी पण चप्पल घेऊया. तर इथं शूसाठी चप्पल आणि शूज आम्ही घेतला. आणि मला पण घरात बॅक साईडला म्हणजे वॉशिंग एरियामध्ये वापरायला एक चप्पल पाहिजे होती, कारण आता थंडीमध्ये कसं ना आपण सॉक्स वगैरे घालतो आणि मागच्या साईडला थोडं ओलं असलं की सॉक्स ओले होतात, म्हणून मग मला एक स्लीपर घ्यायची होती. तर ती स्लीपरसुद्धा मी घेतली. नंतर त्याच्यासाठी म्हटलं तो छोटा आहे, नर्सरीत आहे, तर मग गिफ्टमध्ये त्याला कलर सेट घ्यावा. तर मग एक रायटिंग पॅड, एक ड्रॉइंग बुक, क्रेयॉन्स, कलर्स सगळे घेतले. त्याच्यानंतर ब्रश वगैरे असं सगळं कलर्सचा सेट घेतला. पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर, जे की त्याला यूज होईल आता. आणि लहान मुलांना कलर्स वगैरे करायला फार आवडतं, म्हणून मग कलर सेटच घेतला. आणि इथं बघू शकता आता बड्डे पार्टीची बड्डे पार्टी चालू झालेली आहे. सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू आहे त्यांचं. सगळ्यांनी केक वगैरे कट केला, त्याला खाऊ पिऊ घातला. आणि बघू शकता इथं सगळी चिल्लर पार्टी आणि सगळे जेंट्स लोक आहेत बसलेले, तर त्यांना केक द्यायचं चालू आहे सध्या. केक खाऊन झाला की मग लगेचच आमची जेवणं खावणं होणार होती बरं का. तर बघा ह्या गुजरात्यांमध्ये छास म्हणजे ताक असतं, काही पण असू द्या, त्यांना ताक पाहिजे म्हणजे पाहिजे, दुपार असो की संध्याकाळ असो. ताकचे ग्लास पण भरून घेतलेले. तिथं सॅलडसाठी कटिंग चालू आहे. दीदी आणि तिची सासू म्हणजे तिची चुलत सासू कट करायला बसलेलेत. आणि बाकी 2-3 मैत्रिणी पण आहेत. आणि बघा अंगत पंगत कशी मस्त गरम गरम पावभाजीवर ताव मारायचं काम चालू आहे इकडं. आणि एक जण पाव भाजून देते, एक जण वाढते, एक जण कमी जास्तीला देते. असं असतं आमचं. सगळ्या 2-4 मैत्रिणी मिळून जमा होतं तेव्हा खूप मजा येते. झालं की आम्ही पण जेवायला बसलो, सगळ्यांनी मिळून भांडी कुंडी घासली. आणि मग अशी झाली आमची बर्थडे पार्टी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय.